मासा साफ खूप व्यवस्थित करावा लागतो. जो जनरली टाळल्या जातात गोष्टी. कारण घाईघाईच करायचं असतं आपल्याला किंवा आतमध्ये ब्लड क्लॉट्स असतात. आतमध्ये तुम्ही जेव्हा मासा विकत घेता, मासा विकणारा माणूस तो साफ करून देतो तुम्हाला. पण तरी आतमध्ये चिकटलेले काही वेस्ट पार्ट असतात माशाचे. ते जर व्यवस्थित साफ झाले नाही, तर ते तुमच्या तोंडाला कडवट किंवा थोडी वेगळी चव देतात. सो मासा बनवताना सगळ्यात पहिली घ्यायची काळजी ती म्हणजे तो थरोली साफ झाला पाहिजे व्यवस्थित. व्यवस्थित साफ झाला पाहिजे, वाहत्या पाण्यात साफ झाला पाहिजे. पाणी साठवून तक साफ नाही करायचं आहे. पाणी वाहतं पाहिजे. आता कोळंबीसारखा मासा जेव्हा आहे, तुम्ही सालं काढून आणता. त्याच्या आतमध्ये धागे असतात. ते धागे काढले पाहिजे. ते धागे तुम्हाला पोटाला त्रास द्यायचे. पण हे बऱ्याच जणांना माहीत नसतं, की धागे म्हणजे काय असतं? ती वेण आहे कोळंबीची. ती वेण थोडीशी पॉइझनस होऊ शकते किंवा पोट बिघडवू शकते ना. त्यामुळे ती व्यवस्थित काढली पाहिजे. काही माशांना म्हणजे आता स्वीट वॉटरचे पावसाळ्यात आंबळीसारखे मासे मिळतात. आंबळ्या म्हणतो त्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतील, पण पुण्यात तरी आम्ही त्याला आंबळ्या म्हणतो. गोडाच मासा असतो तो सिल्व्हर कलरचा. ते खालनं पोहत असतात नदीत खूप. तेव्हा त्याला माती खूप असते. सो ती खूप चांगली साफ करायला लागते. त्या आंबळीच्या आतमध्ये एक बलून असते. पिशवी असते. त्याला पित्ताची पिशवी म्हणतात. ना, ती फोडावी लागते, ती काढावी लागते बाजूला. नाहीतर तुमचं पित्त कळू शकतं किंवा ते पॉइझन आहे शेवटी. ती घाण असतेच. तर प्रत्येक माशाची काळजी वेगळी घ्यायची आहे. कसा साफ करायचा आहे, काय नाही, हे तुम्हाला माहिती असतं पाहिजे. कारण तो जर साफच व्यवस्थित नसेल, मासाच नाही कुठलाही नॉनव्हेज तुम्ही जेव्हा मार्केटमधनं आणता, तेव्हा ते साफ झालं पाहिजे आणि ते मीठ आहे. तो काही साफ व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला ब्लड क्लॉट्स असतात, बाकी गोष्टी असतात.